नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये हे जे 2-4 दिवसापासून चाललेलं आहे हे कधी थांबणार आहे किंवा हे रिटेलरला घेऊन थांबणार आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवा, मागील 3 ते 4 दिवसापासून इंडेक्स एवढा हाय वोलाटाईल आहे, लक्षात घ्या. एका मिनिटामध्ये बँक निफ्टी 100-200 पॉईंटची मुवमेंट आणि सेन्सेक्स तर 200-300 पॉईंटची मुवमेंट करत होता. सर्व इंडेक्स मिड कॅप, स्मॉल कॅप, फिन निफ्टी, निफ्टी या सर्व इंडेक्समध्ये व्होलॅटिलिटी आहे. आजही आपण बघितलं बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप सर्व इंडेक्स हाय व्होलॅटाईल होते. तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये ही व्होलॅटिलिटी येते का, सगळ्यात मेन प्रश्न हा आहे. अशी व्होलॅटिलिटी कधी येते तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये अशी व्होलॅटिलिटी 2-3 कारणामुळे येते. व्हिडिओ मोठा होणार आहे. ज्या व्यक्तीला मार्केटमध्ये 15 दिवस काम करायचं असेल किंवा 15 दिवसात फंड सर्व खतम करायचा नसेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ऐका. नाहीतर तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाही. मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला बिलकुल यातनं समजणार नाही. ओके, तर मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की व्होलॅटिलिटी येते कधी. तर मार्केटमध्ये सगळ्यात व्होलॅटिलिटी येते एक तर मार्केट ऑल टाईम हाय असेल तर. जर तुमचं मार्केट ऑल टाईम हाय असेल, नंबर 1चं कारण. दुसरी गोष्ट, काय इव्हेंट असेल, म्हणजे वोटिंगचे रिझल्ट येणार आहेत कुठल्या स्टेटचे किंवा देशाचे येणार आहेत किंवा काहीतर CBची इम्पॉर्टंट मीटिंग ठरली, जे शेअर मार्केटवर इफेक्ट करणारे अशा काही गोष्टीचे इव्हेंट असतील तर. तिसरी गोष्ट, मार्केटमध्ये कन्फ्युजन असेल तर. आणि सध्याच्या काळामध्ये आजच्या घडीला मार्केटमध्ये तिन्ही गोष्टी एक सोबत प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवा. देशाचे इलेक्शन आहेत. दुसरी गोष्ट, मार्केट ऑल टाईम हायला आहे. तिसरी गोष्ट, कन्फ्युजन आहे. मोदी साहेब एक सांगत आहेत मार्केट ग्रो होणार आहे, सरकारी कंपन्यावरती जाणार आहेत, PUCवरती जाणार आहे. आणि त्याच विरोधमध्ये तुमचे CBचे चीफ सांगत आहेत की आपण एका बबलमध्ये आहेत. मार्केटमध्ये टोटल कन्फ्युजन आहे. आता यामध्ये भरडला चाललाय कोण? रिटेलर. सेलरला बिलकुल प्रॉब्लेम नाही, तो सेल करून बसलेला. आज जर सकाळी बघितलं जेव्हा मार्केट ओपन झाले, सेन्सेक्सचे 500-500 रुपयाचे कॉल ॲट द एंडमध्ये 100-100, 200-200, 150-150, 50-50 रुपयाला क्लोज झाले. मग यामध्ये भरडला चाललाय कोण? रिटेलर. रिटेलरला काय व्हायला लागले लक्षात घ्या, मार्केट जी मुवमेंट करते. एक्झाम्पल, 1 मिनिट मी बोर्डला तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही सेन्सेक्समध्ये काम करताय, तुम्ही कुठेही काम करताय, तुम्ही XYZ कॉल घेतला, सेन्सेक्स तुमचा 72,500 रुपये चालू आहे सध्याला, आणि तुम्ही सेन्सेक्सचा 72,400चा कॉल बाय केला. कॉल होता समथिंग असं समजू आपण 300 रुपये. इंडेक्स एवढा फास्ट आहे, प्रीमियम तर सोडा. मार्केटमध्ये 2 व्हॅल्यू काम होतं, एक इन्सेंटिव्ह व्हॅल्यू असते, एक प्रीमियम असतं. प्रीमियम तर सोडा, प्रीमियम तर खूप हिटिंग होतीच, परंतु इन्सेंटिव्ह व्हॅल्यूच एवढी फास्ट अप डाऊन होती, तुमची टॉप लॉस पण टिकत नाही. एक्झाम्पल, तुम्ही हा कॉल घेतलाय, हा कॉल बाय केलाय तुम्ही, आणि तुमचा इंडेक्स चालू होता 500च्या आसपास. 1 मिनिटामध्ये डायरेक्टली 72,300 येतोय. हा डायरेक्टली तुमची इन्सेंटिव्ह व्हॅल्यू 200 पॉईंटनं डाऊन होती. हा तुमचा कॉल डायरेक्टली 100 रुपयाला येऊन बसतोय. मग मार्केटमध्ये असा कुठला रिटेलर आहे की तो 100-150 पॉईंटचे टॉप लॉस ठेवून, आणि होतंय काय, दुसऱ्या क्षणाला 200-100चा अजून डबल तो 350 जातोय. आणि जर यदा कदाचित रिटेलरनं हिंमत ठेवलीच की 100 रुपयाचा टॉप लॉस लावला, तो 80 पर्यंत येतो, 80ला उडवतोय आणि वरती जातोय. आणि एक रेंज फिक्स केली मार्केटने. बँक निफ्टी असो, निफ्टी, सेन्सेक्स ओपन होतंय, एक पहिलाच मुवमेंट हाय देतोय ज्यामध्ये 100-200 पॉईंट असतील. आज बघा जवळपास 300-400 पॉईंटची मुवमेंट केली.
पहिल्या 2-3 कॅन्डलनं अगेन फॉल, अगेन अप आणि स्टक. आणि या स्टकिंगमध्ये ही जी रेंज आहे, ही जो एरिया आहे हा बनलेला खूप मोठा आहे, 100 ते 150 पॉईंटचा आहे. यामध्ये फक्त टॉप लॉस हिटिंग होती. आता रिटेलरला काय वाटतंय की पाठीमागल्या काही काळापासून मार्केट वन वे होतं. जर मी 300 रुपयाचा कॉल घेतला तर मला आता 500 रुपये टार्गेट भेटत होतं, तर 500 रुपये प्रत्येक वेळा भेटायला पाहिजे. आता 500 तर सोडा, 325 काढणं पण वाघाचं काय म्हणायचं दातातनं शिकार काढल्यासारखं आहे. जर तुम्हाला असं वाटतं, काही जणाला असं वाटतं की 72,500वरनं मार्केट 200 आलं, 200 पॉईंट पुटमध्ये भेटले, परंतु दुसऱ्या क्षणाला टॉप लॉस उडवले तर तुम्हाला काढून द्यायला पण संधी पाहिजे. जर समजा तुम्ही एखादा कॉल घेतलाय पुटचा 200 रुपयाने घेतला आणि तो गेला 300 रुपये, तो काढेपर्यंत तर डबल 150 रुपये येऊन बसलेला आहे कॉल. त्यामुळं मार्केटमध्ये सध्या जी कंडिशन चालू आहे ही कंडिशन या सांगितलेल्या 3 गोष्टीमुळे लक्षात ठेवा. लेवल वगैरे तर मी सांगेल, लेवल वगैरे तर मार्केटनं सगळे दुर्रमखान खल्लास केले. तर मार्केटनं या 3 दिवसामध्ये सेलर बायर कोणी ठेवलेला नाही, सगळे उडवले. तर कारण की सेलरचा बी टॉप लॉस असतो, बाय करणाऱ्याचा बी काही टॉप लॉस असतो. आणि मार्केट हे एवढी मुवमेंट करत आहे. एक सकाळी मी कॉल बघितला होता, सेन्सेक्समधला कॉल होता, टॉप होतं 420 आणि त्याच मिनिटामधला लो होता 100 काहीतर 45 का काय. कोण एवढा टॉप लॉस ठेवणार आहे? त्यामुळं लक्षात घ्या, हे काय वर्षामधनं 1 वेळा 2 वेळा मार्केट असं होतंच. मार्चमध्ये तर होतं किंवा जूनच्या आसपास होतं. मार्केट 1 वेळा असं होतंच, अप डाऊन, खूप व्होलॅटिलिटी, लक्षात ठेवा. म्हणून आता मार्केटमध्ये जी दुसरी गोष्ट आली इक्विटीमधली. तुम्ही इक्विटीमध्ये पण पाहिलं असेल, काल परवा जवळपास मोर दॅन 500 स्टॉक लोअर सर्किटला होते आणि जवळपास 1500 ते 2000 स्टॉक हे 3 ते 4% डाऊन होते. जो तुम्ही 1 वर्षामध्ये अर्निंग केलं होतं ते फक्त 3 दिवसामध्ये मार्केट घेऊन गेले, फक्त 3 दिवसामध्ये. आता खूप लोक पॅनिक झालेत, इक्विटीमध्ये पण पॅनिक झालेत. त्यानंतर अशा न्यूज यायला लागल्यात, त्यांना अजून पॅनिक व्हायला लागलेत. लक्षात ठेवा, चांगले स्टॉक असतील तर, इक्विटीमधली सांगतोय मी, जर तुमचे चांगले स्टॉक असतील तर काही घाबरायची गरज नाही. आपण जर एखादा खूप चांगला SBI सारखा स्टॉक आहे, मी 800 रुपयाला घ्यायला तयार आहे आणि तो स्टॉक मला उद्या 500 रुपयाला भेटायला लागलाय, मी का घेणार नाही? त्याच्यात ते पोटेन्शियल आहे, मान्य आहे. तो 6 महिने 5 महिने तुम्हाला होल्ड करेल, स्टक करेल, परंतु रिटर्न देईल. परंतु अशा काही कंपन्या ज्यांचं की अस्तित्वच नाही, लॉस मेकिंग आहेत, परंतु 3 रुपयाच्या 300 गेलाय, तुम्ही तिथे एंट्री करताय, तर अशा कंपन्यात तुमचा पोर्टफोलिओ खलास करताल, तुम्हाला ठेवणार नाहीत. हां, ॲटलिस्ट जर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये एंट्री केली असेल, अशा कुठल्या कंपनीमध्ये एंट्री केली असेल, ॲटलिस्ट त्याची तुम्ही सेक्टर तपासा. सेक्टर कुठलं ते तपासा, ते कुठल्या सेक्टरमध्ये काम करतोय तपासा. जर सेक्टर स्ट्रॉंग असेल, सेक्टर बुलिश असेल, तर लक्षात घ्या तुम्हाला काही होणार नाही. सध्याला पॅनिक करणं सुरू आहे, तुमच्याकडनं कमी पैशात माल उचलणं सुरू आहे. खूप लोकांचे मला कॉल मेसेज आलेत की सर माझा पोर्टफोलिओ 70% प्रॉफिटमध्ये होता, हाच 4% निगेटिव्ह आहे, 10% निगेटिव्ह आहे. तर लक्षात घ्या, हे काय तुमचंच झालेलं नाही. मी आत्ताच सांगितलं की अख्खं मार्केट डाऊन झालेलं आहे, चांगले स्टॉक सर्व डाऊन आलेले. त्यामुळे हे फक्त काय तुमच्याबरोबर झालं नाही, प्रत्येकाबरोबर झालेली ही गोष्ट. आणि जे गोष्ट खास करून हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी बनवतो की जे लोक इंट्राडे करतात. इंट्राडे करताना कमीत कमी अजून एक 10 ते 15 दिवस टॉप लॉस वर्कच करणार नाही तुमचं. त्यामुळं 5 लॉट घेतोय, 10 लॉट घेतोय असं टाळा, सिंगल लॉटमध्ये काम करा आणि मार्केटची डायरेक्शन चेक करा. जर मार्केट अप चाललंय ना, तर कितीही डीप पडत असेल तर अपलाच जाणार ते मार्केट. फक्त पॅनिक करतंय तुम्हाला आणि प्रीमियम खाते. त्यामुळं बाईंग करताना लेवलवरती बाय करा. जसं की एखादी XYZ लेवल इम्पॉर्टंट आहे, मार्केट इथनं अप जाते, तर याच लेवलच्या आसपास बाईंग करायचा प्रयत्न करा. बँक निफ्टी ए इंडेक्स एवढे हाय वोलाटाईल आहेत की 2-2 मिनिटामध्ये मार्केट त्याचा टॉप लॉस हिट करते. कधी कधी तर
225 बाय करतंय का नाही, तर त्यामध्ये 10-15 हजार रुपयाचा लॉस दिसायला सुरू करतो. एवढं मार्केट फास्ट मुवमेंट करते. आता प्रत्येक जणांना ज्यांना फक्त वन वे मार्केट बघितलं त्यांना असं वाटतंय की यार एकदा पुट एकदा कॉल, एकदा पुट एकदा कॉल. जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल एक तर स्कॅल्पिंग टाईपमध्येच करावं लागेल सिंगल लॉटमध्ये, नाहीतर डीमेटमध्ये काय 10-5 लाख असतील ते 15,000 ठेवा. सिंगल लॉटमध्ये काही दिवस काम करा. वन वे मार्केट होईल, लक्षात ठेवा. यानंतर जेव्हा रिझल्ट जवळ येतील, वोटिंगचे पोल क्लिअर होतील, CBच्या यांना स्टेटमेंट देऊ नाही तर कुणी स्टेटमेंट देऊ, वन वे मार्केट होईल त्यानंतर, लक्षात ठेवा. आणि ऑल टाईमला हायच जाताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसेल, परंतु तुम्ही पुन्हा तुमचे पैसे ह्या 15 दिवसामध्ये सर्व रिटेलरचे घेऊन गेलेले असतील, तुमचा सर्व माल स्वस्तात उचललेला असेल, तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतोय, ज्या माणसाला इंट्राडेमध्ये काम करायचंय, एकतर बाय सेल फास्ट करता येत असेल तर बाय करा किंवा नका करू. म्हणजे काय, आपण जर एखादा कोणी कॉल घेतला असेल, समजा 325 घेतला, तर पुढच्या 2 ते 3 मिनिटातच तो कॉल 400 रुपयाला दिसतोय आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये तो 400चा 200 रुपयाला दिसतोय. एवढं मार्केट फास्ट आहे. जेव्हा मार्केट नॉर्मली बाय सेल होत असतं किंवा पाठीमागल्या काळामधलं जर मार्केट बघितलं ते कसं असतं, स्लोमध्ये इन्क्रीज होत असतं. त्यामुळे तुमचे जे कॉल मुवमेंट असते ती पण स्लो असते. आत्ता जर बघितलं तर मार्केटमध्ये 100, 200 पॉईंटच्या कॅन्डल क्रिएट होत आहेत. त्यामुळे होणारी मुवमेंट ही त्याच पट्टीत असेल. जर समजा आपण 300 रुपयाचा कॉल घेतला, आपलं 350 रुपये टार्गेट होतं, आपण असं पकडू, 300वरनं तो दुसऱ्या मिनिटाला 350 गेला, याचा अर्थ त्याचं टार्गेट संपलंय, त्याची मुवमेंट तिथपर्यंत संपली, तो अजून रिव्हर्स येणार. आणि आता रिव्हर्स आल्यानंतर जेव्हा मार्केट रिव्हर्स होईल तेव्हा हा तुमचा कॉल, जर मार्केट तुम्ही समजा 42,200ला एक कॉल घेतला होता, या कॉलची प्राईस समजा 400 रुपये होती, मार्केट वरती गेलं आणि डबल 42,200ला चाललं, आता हा 400 राहणार नाही, लक्षात ठेवा. हा 380 रुपये येईल ॲटोमॅटिकली, त्याचा प्रीमियम खाल्ला जाईल. म्हणून मार्केटमध्ये जे इंट्राडे करतात ते मागील इंट्राडे सारखं दिवस राहिलेले नाहीत. मी तर सांगेल की सिंगल लॉटमध्ये ट्रेडिंग करा. आणि यापेक्षाही जर तुम्हाला अजूनही करायचं असेल तर नेक्स्टच्या नेक्स्ट, म्हणजे समजा आज 10 एक्सपायरी असेल तर 20चे कॉल घ्या, नेक्स्ट एक्सपायरीचे घ्या, ओके. नाहीतर मग स्टॉक बेस्ट, अमाऊंट मोठी असेल तर स्टॉकमध्ये थांबा. जे पडलेत स्टॉक, चांगले स्टॉक डाऊन आलेत, हे स्टॉक जेव्हा मार्केट रॅली करणार आहेत हे सगळ्यात आधी रॅली करणार. चांगले असतील ते, खराब असतील ते निघत नाहीत पुढच्या बुलरनपर्यंत, त्यांचा विषय सोडून द्या. मार्केटमध्ये जी पंपिंग अँड डम्पिंग सिस्टम आहे त्यामध्ये ते डंप केलेले आहेत. कारण की जर तुमचा एखादा कंपनीचा काहीच अस्तित्व नसेल, प्रॉफिट मेकिंग नसेल आणि तुम्हाला 3 रुपयाचा 300 रुपये नेला असेल आणि आता त्याला 80 रुपयाला डंप केला असेल आणून, तर लक्षात ठेवा ते सुधारणार नाहीत. हां, परंतु काहीतरी सेक्टर मजबूत आहे, काहीतरी त्या स्टॉक माग घेण्याचं लॉजिक आहे, चांगल्या सेक्टरमधनं बिलॉंग करतोय, असे स्टॉक भले तुम्हाला 1 वर्ष थांबवतील 2 वर्षे थांबवतील, परंतु जेव्हा ते त्यांच्या झोनमधनं बाहेर निघतील तुमचं सगळं तुम्हाला कव्हर करून देतील. पाठीमागाल्या जे बुलरनमध्ये स्टॉक चालले होते ते अजूनही तिथपर्यंत गेलेले नाहीत, एवढं मार्केटवरती गेले ते लक्षात ठेवा. म्हणून पंपिंग आणि डम्पिंग सिस्टम जी असते ना ती चेक करा तुम्ही एकदा. मला एक स्टॉक त्या रनमधला एक आठवतो, हेग, तुम्हाला मी दाखवतो. हा स्टॉक मी जेव्हा 2017-18च्या आसपास मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो, 300 रुपयापासून 6,000 रुपयापर्यंत स्टॉक गेला आहे आणि अजूनही तो स्टॉक डबल तिथं गेलेला नाही. हेग लिमिटेड चेक करा, 1 मंथ. $5,000 चेक. हा स्टॉक फक्त आणि फक्त एका वर्षात तिथपर्यंत घेऊन गेले ते 2017ला बरोबर 300 112 रुपयापासून 112 रुपयापासून या स्टॉकचा हाय आहे 5,000च्या आसपास लगभग. आणि जेवढ्या फास्ट गेलाय तेवढाच फॉल आहे, लक्षात ठेवा. आता ज्या लोकांनी इथं बाईंग केली असेल, असे 2 बुलरन यायला आले तरी तो स्टॉक इथपर्यंत गेला नाही आणि जाणार बी नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण कुठल्या सेक्टरमध्ये काम करतोय, कुणा कंपनी कुठली घेतोय हे खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट,
ज्यांचे SIP असतील SIP पण डाऊन झालेले आहेत आणि चांगल्या स्टॉकमध्ये SIP करत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मी आत्ताच सांगितले हे मार्केटचे वेव आहेत, अप आणि डाऊन, येणार आहे जाणार आहे. परंतु स्टॉक खराब असतील तर असे 2 बुलरन आले तरी तुमचा तो स्टॉक तिथं जाणार नाही डबल. त्यामुळं स्टॉक बाईंग करताना विचारपूर्वक बाईंग करा. ओके, आता राहिला आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी जर आपण सध्याला बघितलं निफ्टीमध्ये तर लक्षात घ्या निफ्टी ऑल टाईम हायला आहे. चेक 22,500च्या आसपास निफ्टीचा ऑल टाईम हाय आणि मागील मंथचा सपोर्ट जर बघितला आपला तर 21,500. या एक मंथमध्ये लगभग निफ्टीनं तुमच्या 1,000 पॉईंटची मुवमेंट केलेली. त्यामुळं आणि जर आपण असं पण जर बघितलं डे टू डे तर लक्षात घ्या निफ्टीमध्ये या पद्धतीचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे. तुम्हाला धोका कधी 21,500 क्रॉस केल्यानंतर मग तुम्हाला सरळ फॉल मिळू शकतो. परंतु जर निफ्टी 21,500ला आलीही, अजून 500 पॉईंटचं करेक्शन झालंही तर मला त्यात काही विशेष वाटणार नाही, कारण की ही त्याची खासियत आहे. म्हणून लक्षात ठेवा मेन तुमचा सपोर्ट या लेवलला आहे 21,500. 21,500 तुमच्यासाठी मेन आहे. दुसरी गोष्ट बँक निफ्टी. ठीक, बँक निफ्टी जरी आपण पाहिली ना, बँक निफ्टीमध्ये ही मंथमध्ये जर आपण बघितलं याच गोष्टी तुम्हाला दिसून येतील आणि याच गोष्टी तुम्हाला छोटे छोटे इफेक्ट करताना दिसतील. ठीक, बँक निफ्टीने देखील ऑल टाईम हाय मारलेला आहे आणि या रेंजमध्ये स्टक झालेले. फॉलचं टेन्शन कधी तुम्हाला जर 44,800 ब्रेक केलं सडन फॉल मिळू शकतो. परंतु जोपर्यंत मार्केट किंवा बँक निफ्टी तुमच्या या ट्रेंडमध्ये वर्क करत आहे तोपर्यंत बँक निफ्टी तुम्हाला असंच सतवणार, असंच पॅनिक करणार. लक्षात ठेवा बँक निफ्टीला हा मंथमध्ये सुद्धा एक पद्धतीचा ट्रेंड आहे, लक्षात ठेवा. आणि ही ज्याची खासियत आहे अपडाऊनची ही सेम वर्क करताना दिसत आहे तुम्हाला. मी आत्ता एक मेसेज टाकला होता तिथे मी सांगितलं होतं क्लिअरली की मार्केटमध्ये सध्याच्या घडीला एकदम पॅनिक कंडिशन आहे. मार्केट काय करायला आहे एका रेंजमध्ये स्टक झालेलं आहे. त्यामुळं अपडाऊन करण दोन्ही साईडला रिटेलरला पॅनिक करायला आहे. आणि आत्ताच सांगितलं की टॉप लॉस हिटिंगमुळे रिटेलरचा सर्व पैसा उडून चाललेला आहे. परंतु लक्षात घ्या जेव्हा मार्केट तुमचं या पोझिशनपर्यंत येईल किंवा इथपर्यंत फॉल देईल 44,700 किंवा 45,000 पर्यंत आणि जर मार्केटने इथनं रिव्हर्स मारला, वन वे रिव्हर्स असेल, चेक करा. सेम ही जेव्हा रॅली सुरू होईल आपण या रॅलीमध्ये आपल्याकडे जर पैसेच नसतील तर पार्टिसिपेट करू शकणार नाही. फक्त पाहत बसतो आपण की 44,000पासून मार्केट पार 49,000पर्यंत गेलं, 5,000 पॉईंटची रॅली भेटली, काय पार्टिसिपेटच करू शकणार नाही तुम्ही त्यामध्ये. म्हणून बँक निफ्टीमध्ये काम करत असताना एक तर स्कॅल्पिंग मेथडनं करा, अन्यथा दुसरी नेक्स्ट एक्सपायरीमध्ये काम करा. ओके, आता हे किती दिवसपर्यंत चालू शकतं तर लक्षात घ्या हे जे मुवमेंट आहेत हे लगभग 10 ते 15 दिवस तुम्हाला पॅनिक करतील. जेव्हा वोटिंग डिक्लेअर होतील, बाकीचे जे निगेटिव्ह सेंटिमेंट आहे ते मार्केटमध्ये लोक विसरून जातील, तेव्हा हे सर्व अपडाऊन थांबल
आणि मार्केट अगेन त्याच्या डायरेक्शनमध्ये जाईल. ज्याप्रमाणे 21,500 हा मेन लेवल येते, इथं 44,700 44,000 या लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत मार्केटमध्ये. या लेवल जर ब्रेक झाले आता निफ्टी तुम्हाला 40,000पर्यंतचा कॉल देऊ शकते, लक्षात ठेवा. सेम मिड कॅपमध्ये जर बघितलं आपण जे टार्गेट लावलं होतं, जे टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं, ते टार्गेट डन झालं 10,700पर्यंत. आणि त्या पॉईंटवरनं तुमचं मिड कॅप अपसाईडला चाललेलं आहे. आपल्यासाठी 10,000 ते 10,300 हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. हा जर ब्रेक झाला, लक्षात ठेवा, त्यानंतर हा इंडेक्स सडन डाऊनफॉल करेल. यात जर मग तर स्टॉक असतील, आता तरी 10-10 5-5% डाऊन गेलेत, 50-50 60-60% तुमचे पोर्टफोलिओ डाऊन दिसतील. कारण की 80% लोकांचे ब्ल्यू चिप शेअर्स नसतात, मिड कॅप स्मॉल कॅप यामधलीच इन्व्हेस्टमेंट असते. आणि याचा इंडेक्स पडला म्हणल्यावर ते स्टॉक काय स्टेबल थांबणार नाही, ते स्टॉक सुद्धा सडन फॉल देतील. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडं पैसे असतील तर ठेवा. जर कुठल्या स्टॉकमध्ये फसला असताल, सेक्टर चेक करा, स्टॉकबद्दलचं जरा ॲनालिसिस करा. ॲनालिसिस करताना खूप साऱ्या गोष्टी पाहायच्या गरज नाहीत. सेक्टर एक चेक करा, कंपनी प्रॉफिट मेकिंग आहे का ही एक गोष्ट चेक करा, बस. प्रॉफिट आहे म्हणजे सर्वस्व आहे कंपनीमध्ये, सर्व ठिकाणी चालू आहेच प्रॉफिटसाठी. जर कंपनी कितीही चांगली असेल आणि लॉस मेकिंग असेल त्याला काही उपयोग नाही. त्यामुळं प्रॉफिट मेकिंग असेल, सेक्टर परफेक्ट असेल, सेक्टर बुलिश असेल तर तुमचा स्टॉक कव्हर होईल. ओके. खूप सारे लोक म्हणत आहेत की आपण ॲव्हरेज करू, कुणीही ती चूक करू नका. मार्केट जोपर्यंत अनस्टेबल आहे, जोपर्यंत मार्केटमधनं क्लिअरली रिव्हर्स भेटत नाही, तोपर्यंत कुणीही ॲव्हरेजिंगच्या नादात करू नका किंवा ॲव्हरेजिंगमध्ये जाऊ नका, अन्यथा जोरात फसलं जाल. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायचं होतं, आपण गोल्ड आणि सिल्वरच्या बी काही लेवल दिलेल्या होत्या पाठीमागल्या काळामध्ये, चेक करा. जी आपण 75,000ची लेवल दिलेली होती, ती लेवल डन झालेली. आता आपण जो 76,000चा टार्गेट दिलेला आहे, मार्केट जवळपास सिल्वर 75,821पर्यंत गेलेलं आहे. 200 पॉईंटनं आपलं टार्गेट मिस झालेलं आहे. 76,000 ते 76,800चं आपण सिल्वरचं टार्गेट दिलेलं आहे. गोल्डचे तर सर्व टार्गेट डन झाले, जेही टार्गेट दिले ते आपण 66,000चा मॅजिक फिगर, ते सर्व टार्गेट डन झाले. त्यामुळं लक्षात घ्या, मार्केटमध्ये काम करत असाल तर सर्व गोष्टी विचारपूर्वक करून करा. कारण की इंट्राडेमध्ये तुम्हाला टाईम हा एकदम कमी दिलेला आहे आणि रोज प्रत्येक दिवशी एक्सपायरी. आधी या गोष्टी समजून घ्या की मार्केटला प्रीमियम नावाची काहीतरी गोष्ट आहे. जरी मार्केट अप गेलं आणि ते एक 20 मिनिट थांबून गेलं असेल तर तुमचा कॉल इन्क्रीज होणार नाही. ते डिपेंड आहे तुम्ही कुठला कॉल घेतला, इन द मनी घेतलाय, आउट द मनी घेतलाय, ॲट द मनी घेतलाय. किंवा मार्केट कुठेही जात नाही, एका 40 पॉईंटच्या रेंजमध्ये थांबलंय, 50 पॉईंटच्या रेंजमध्ये थांबलंय, तुमचा कॉल ॲटोमॅटिकली डाऊन यायला सुरुवात होईल, ॲटोमॅटिकली त्याची किंमत कमी होईल. जो तुमचा इन्शुरन्स आहे त्याला एक डेट दिलेली आणि ती डेट म्हणजे एक्सपायरी, आणि एक्सपायरी दिवशी तुमचे इन्शुरन्स झिरो होणार असते, लक्षात ठेवा. म्हणून खूप काही लोकांना मार्केटमध्ये जे काम करतात त्यांना अजून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत, कसे बी कॉल बाईंग करायचे. जर समजा एखादा कॉल दिलेला असता 0 to 0, तो 20 रुपयाचा कॉल दिलेला आहे आणि तो 40 गेला आहे, त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळेसच तो 100 जाईल. प्रत्येक दिवशी जाणार नाही तो. ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मार्केट वन वे असेल, मोठी मुवमेंट घडलेली असेल. आणि लक्षात ठेवा, अशा मार्केटमध्ये 100-200 पॉईंट जरी मुवमेंट घेतली तरी कॉल हे वाढत नाहीत, फास्ट त्यांची ग्रोथ होत नाही किंवा त्यांचा प्रीमियम फास्ट इन्क्रीज होत नाही. त्यामुळं आधी तुम्ही स्वतःच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इंट्राडेमध्ये काम करायचं असेल तर, की एक्सपायरीमध्ये 3 वाजता एका वेळेस जर 2:50ला कॉल आला असेल किंवा 2:50ला तुम्ही कॉल घेतला असेल एखादा 40 रुपयाचा, 40 रुपयाचा जर तो 60 रुपये गेला तर खूप मोठी गोष्ट झाली, 50% रिटर्न आलं त्या कॉलमध्ये.
तुम्हाला असं वाटतं 100 जाईल, परंतु हां जाऊ बी शकतो, परंतु टाईम किती राहिला आहे तो? 10 मिनिट, 5 मिनिट. त्यामध्ये ते प्रीमियमच झिरो होणार आहे लास्टच्या टाईमला. त्यामुळं मार्केटचे आधी काही काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मार्केटमधले प्रीमियम काय असतो, इन्सेंटिव्ह व्हॅल्यू काय असते, ती कितीनं कमी होते, मार्केट चढल्यानंतर कितीनं चढते, ह्या सर्व गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या क्लिअर करून घ्या. राहिला विषय इक्विटीचा. इक्विटीमध्ये पण मी आत्ताच सांगितलं की ज्या लोकांचे स्टॉक चांगले असतील त्यांना बिलकुल घाबरायची गरज नाही, उलटा अपॉर्च्युनिटी देईल मार्केट. आणि ज्या माणसाने स्टॉक कसेही घेतलेले असतील, त्याला काही बेस नसेल, लक्षात ठेवा ते गेले, ते स्टॉक आता डंप झाले, ते येत नाहीत रिव्हर्स. हां, परंतु चांगल्या क्वालिटीचे स्टॉक असतील, 4 दिवस मार्केट सतावल, 5 दिवस सतावल, तुम्हाला तुमचे प्राईजपेक्षाही जास्त चांगल्या पटीने रिटर्न देऊन जाईल. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जिथेही बाय करत असताल, सेल करत असताल, आधी विचार करा की मार्केट चालू आहे कसं. जरा मार्केट स्वतः बी बघा की मार्केट चालू कसं. जर आपण 1 मिनिटाचा चार्ट लावला तर तुम्हाला दिसून येईल. चेक करा, हा बँक निफ्टीचा 1 मिनिटाचा चार्ट आहे. लगभग 46,390 कॅन्डल बनली 531. किती? 390 ते 531. चेक करा कॅन्डल किती मोठी मेकिंग होती. त्यामुळं टॉप लॉस, सपोर्ट, रेजिस्टन्स सर्व खतम आहे मार्केटमध्ये. दुसरी गोष्ट इथं चेक करा. ओके, आता एखादे एक्झाम्पल बघितलं. हा मार्केटचा आपण असं समजू एक झोन बनला होता. हा झोन किती पॉईंटचा आहे? लगभग जर बघितलं आपण याचे आप पकडले तर 46,670 ते डाऊन लाई 46,500. लगभग 150 पॉईंटचा झोन बनलेला आहे. 150 पॉईंटच्या टॉप लॉस कसं वर्क करणार आहे तुम्ही 150 पॉईंटवरती? आणि यात जर 150 पॉईंटमध्ये बी जर एखादी अशी पीक निर्माण झाली आणि तुमचा टॉप लॉस सिटिंग केला, संपलं. तुम्ही डबल तिथं बाईंग बी करू शकत नाही. आणि लक्षात घ्या, प्रत्येक वेळा मार्केटनं केलंय काय? सडन मुवमेंट, सडन फॉल, सडन मुवमेंट, सडन फॉल. प्रीमियम काहीही इन्क्रीज होऊन दिलेला नाही, काहीही इन्क्रीज होऊन देत नाही. चेक. आणि तुम्हाला अशाच सर्व ठिकाणी कॅन्डल बघायला मिळतील. म्हणून मार्केटमध्ये सध्याला कितीही नॉलेजेबल पर्सन असेल, मी ते सांगितलं ना, तुम्ही चांगल्या व्यक्तीचे व्हिडिओ पहा. रिटेलर तर पॅनिक आहेच, रिटेलर सारखा तर पॅनिक कुणीच नाही, परंतु जे मोठे मोठे FII, DII सेलर आहेत यांचे सुद्धा मार्केट टॉप लॉस ठेवण्यात गेले. चेक करा ही मुवमेंट. 46,780 आणि डाऊन म्हणलं तर 46,390. मुवमेंट किती मिनिटात झाली? 3 ते 3-6. एक 5 मिनिटामध्ये तुमची 300-400 पॉईंटची मुवमेंट होत असेल तर काय होणार आहे? कोण एवढा 400 पॉईंटचा टॉप लॉस ठेवणार आहे? आणि 400 पॉईंटचा रिव्हर्सल 3 आणि 4-5 मिनिटामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, मार्केट सध्या आउट ऑफ बॉक्स आहे. सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा बाकीच्या काही गोष्टी मार्केटला सध्या माहीत नाहीत. डाटा काही माहीत नाही. मार्केट फक्त आणि फक्त त्याच्याच धुंदीमध्ये चालू. आणि लॉंग टर्म जर विचार केला, लॉंग टर्ममध्ये आपण प्ले करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला असं दिसून येईल की मार्केट एका ट्रेंडमध्ये डाऊन चाललेलं आहे. सध्याला जर म्हणायचं झालं तर हा ट्रेंड आहे मार्केटने बनवलेला. चेक. हा ट्रेंड जोपर्यंत बँक निफ्टी या ट्रेंडच्या आवरचा चार्ट आहे कमीत कमी अर्धा घंटा बाहेर निघत नाही आणि कम्प्लिटली होल्ड होत नाही, तोपर्यंत तुम्हाला याच गोष्टी फेसिंग करायच्या. ओके, दुसरी गोष्ट सेम हा एक ट्रेंड चालू आहे. ठीक.
मेन लेवल 46,300 होल्डिंग होत असेल. लक्षात ठेवा 44,750 ते 44,000चे टार्गेट तुम्हाला दिसतील. अपसाईडला लावलेला आहे ऑल टाईम हाय 49,000. परंतु हे दोन टार्गेट करण्याआधी मार्केट किती पॅनिक करतंय हे कोणाला माहीत नाही. आणि जेव्हाही मार्केट मुवमेंट करेल हे टार्गेट खूप टाईम घेणार नाही. 2 ते 3 दिवसामध्ये हे टार्गेट डन करेल. फॉल तर दिला ना, एका दिवसात 700-800 पॉईंटच्या वरती फॉल दिली. अपसाईड बी मुवमेंट केली तरी 1000-1200 पॉईंटची रिकव्हरीची एक कॅन्डल देईलच देईल. जर आपण डेमध्ये पाहिलं तर अशा तुम्हाला या पॅटर्नमध्ये कॅन्डल बांधताना चेक करा. प्रत्येक बॉटमला तुम्हाला अशाच कॅन्डल बांधलेल्या दिसल्यात. चेक ही पण कॅन्डल चेक करा किती मोठी, ही चेक करा, इथली ही सेम. आता मार्केट त्याच कंडिशनला येऊन थांबलेला आहे, त्याच पॉईंटला येऊन मार्केट थांबलेला आहे. एक तर डाऊन नाही तर अप. चेक. एक तर सडन कॅन्डल बनल नाही तर खालती कॅन्डल. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये या लेवल इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पाहत असताना मार्केट कशा पद्धतीने हे स्वतः विचारपूर्वक अभ्यास करून बघा, तुम्हाला समजून येईल. 2-2 स्क्रीन लावून 2-2 टॅब समोर ठेवून मार्केट काय डाटा काय हे समजत नाही सध्याच्या घडीला. त्यामुळं ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग सध्याला तरी टाळा. वन वे मुवमेंट तुम्हाला बघायला भेटतील काही दिवसामध्ये. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटनं सांगा मला तुम्हाला आवडला आहे नाही आवडला आहे. थँक्यू.